श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसं आहे? स्वागत आहे आपल्या नव्या एका व्हिडिओमध्ये. आपण घेऊन प्रॉन्स मसाला ग्रेव्ही आणि वाम फ्राय. तर पहिला आपण प्रॉन्स चांगलेपणे साफ करून घेऊया. तर वरचं पूर्ण कवच काढायचं आहे, त्याला पूर्ण पाण्याने धुवून काढायचं आहे आणि त्यातली आतली काळी पट्टी काढायची आहे पोटामधली, कारण ती पोटामध्ये गेली की आपल्याला पोटदुखी होऊ शकते. तर चला घेऊया मस्त साफ करून चांगल्या पाण्याने. बघा आपण कसं साफ करतोय, पूर्ण वरचा कवच काढतोय. तर मित्रांनो, चांगल्या पाण्याने पण 2 वेळा साफ करून घेऊया. यातलं घाण पाणी पूर्ण निघालं पाहिजे. अजून एकदा परत साफ करून घेऊया दुसऱ्या पाण्याने. पूर्ण क्लीन झालं पाहिजे मित्रांनो, तरच ते खायला चांगलं वाटणार. साफ झालेलं आहे चांगलं. चला मग मसाला बनवूया. बघा दुसऱ्या ताटामध्ये आपण वाम फ्राय ठेवलेली आहे. बाजूला आहे कोळंबी आणि बाजूला आहे वाम. चांगलं स्वच्छ धुवून झालेले आहे दोन्ही पण. आता आपण कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकले. 3 माप तेल टाकलेलं आहे. तेलला चांगलं गरम होऊ दे. आता आपण तेलामध्ये लसण टाकूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. लसणाला थोडंसं सिल्वर होईपर्यंत, गोल्डन होईपर्यंत परतूया. चांगला लसण गरम झालेला आहे आणि गोल्डन पण झालेला आहे. त्याच्यावर थोडा मसाला टाकूया आपण. कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीरचा मसाला तयार झालेला आहे आणि त्याला मस्त परतूया. जोपर्यंत मसाला गोल्डन होत नाही तोपर्यंत पण त्याला परतत राहूया. त्याला हलवतच राहायचं. त्याला छानशी एक गोल्डन लेअर तयार होते. मसाला पूर्ण शिजला पाहिजे मित्रांनो. थोडंसं पाणी टाकूया वरती. अजून परतून घेऊया. मसाला शिजत आलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि मसाल्याला मस्तपैकी गोल्डनशी लेअर सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. 1 चम्मच चटणी, थोडं हलवून घेऊया आपण. चिकन मसाला टाकूया थोडासा. गरम मसाला टाकूया आणि कांदा लसूणची चटणी टाकूया आणि पूर्ण ढवळाढवळ करायची. पूर्ण 15 ते 20 मिनटं पूर्ण मसाला शिजू द्यायचा. मसाला पूर्ण तयार झालेला आहे. त्यात थोडंसं मीठ टाकूया, हळद टाकूया. मस्तपैकी गोल्डन लेअर तयार झालेली आहे. मसाल्याला तेलाचं पाणी सुटलेलं आहे. आता बघू शकता मसाला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण प्रॉन्स टाकूया. त्याच्यामध्ये आपण प्रॉन्स टाकलेले आहे. त्याला मस्तपैकी आपण परतून घेऊया. प्रॉन्सला पूर्ण मसाला लागला पाहिजे. 5 ते 10 मिनटं त्याला असा पूर्ण परतून घेऊया. 10 ते 15 मिनटाचे परतून घ्यायचं आपल्याला, कारण त्याला छानसा कलर सुटणार आहे. आपलं परतून झालेलं आहे मित्रांनो. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला 1 ते 2 ग्लास सोडायचं आहे मित्रांनो. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता. मी तर 2, बघा कसा गोल्डन कलर सुटलेला आहे, सोनेरी कलर सुटलेला आहे मसाल्याला. म्हणजे आपला मसाला पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनटं उकळायला ठेवणार आहे. छानशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी गोल्डन तयार झाला. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कोथिंबीर आणि अजून ते 5 मिनटं आपण ठेवणार आहे शिजायला, जेणेकरून आपले प्रॉन्स चांगले शिजतील आणि खायला पण जरा चांगले लागतील. बघू शकता आपला प्रॉन्स ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे मित्रांनो. छानसा कलर सुटलेला आहे सोनेरी. चला आता आपण काढून घेऊया एका कढईमध्ये, एका ताटामध्ये काढून घेऊया.
बघू शकता मस्त तयार झालेला आहे. वाम मच्छी घेतलेली आहे. आता त्याला आपण मसाला तयार करूया त्याच्यावरती लावायसाठी. वाम मच्छी 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मसाला पण तयार झालेला आहे. चला तर मग मच्छीला पूर्ण मसाला लावून घेऊया आपण. आज मच्छी वाम फ्राय करणार आहे आपण. पहिला चटणी लावून घ्यायची आहे मच्छीला. रवा घ्यायचा आहे. रवा मीठ टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. मसाला तयार झालेला आहे. मसाला आपला हा घरगुती मसाला आहे. थोडा बाहेरचा मसाला पण आहे. त्याच्यामध्ये गरम मसाला, चिकन मसाला आणि कांदा लसूण मसाला, अद्रकची पेस्ट आहे. सगळं मिक्स करून आपण मसाला तयार केलेला आहे. तर आपण एक एक मसाला लावून घेऊया आणि वरती थोडा रवा लावायचा आहे मच्छीला, तर जेणेकरून आपली मच्छी कडक आणि कुरकुरीत होते. चला तर मच्छी झालेली आहे आपली तयार. बघू शकता मस्तपैकी. आता ठेवूया तवा गरम. त्याच्यावरती तेल टाकायचं 3 माप आणि तेलला चांगला तापवायचं आहे. तेल गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये सोडे आपण एक एक करून मच्छी. मच्छी टाकायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही चांगला कोटिंग तयार झालेलं आहे मच्छीचं. जे मच्छीला ना मित्रांनो जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं शिजवायचं आहे. एका साईडला 10 मिनटं, दुसऱ्या साईडला 10 मिनटं, असं 10-10 मिनटं मच्छीला फ्राय करायचं आहे. मच्छी मस्त कडक होऊ द्यायची आहे, कुरकुरीत होऊ द्यायची आहे. आणि वाम मच्छी ही 12ही महिने फ्रेश मच्छी असते आणि चांगली लागते खायला. ही ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं मित्रांनो. आपण एका साईडला पलटी करून घेऊया. एका साईडला शिजून झालेली आहे, दुसऱ्या साईडला पलटी करून घेतलेली आहे. मस्तपैकी फ्राय झालेली आहे. तर आपण एक साईडला केली आहे तर दुसऱ्या साईडला पण पलटी करून घेऊया. बघू शकता मस्त कडक झालेली आहे मच्छी. 10 मिनटं झाली आहे. या साईडला पण 10 मिनटं करून घेऊया. छान अशी मच्छी तयार झालेली आहे आपली. जास्त गॅसचा फ्लेम आहे ना कधी पण स्लो ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचा नाही. फास्ट ठेवलं की आपली मच्छी करपून जाईल, तर स्लोच ठेवायचा आहे. स्लोवरती 15 मिनटं होऊ द्यायची आहे. बघा मच्छी मस्त तयार झालेली आहे मच्छी आपली. आणि मच्छी संगती भाकरी असली की वा, खायला एकदम मजाच येईल. बघा मित्रांनो आपली मच्छी तयार झालेली आहे. हे लाचचं आपलं 3-4 तुकडे बाकी ते टाकले पण तळाला, ते पण आता तयार होतील. त्याला पण आपण पलटी करून घेऊया. चला मग पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडला. याला आपण रवा नाही, काय मच्छीला आपण रवा नाही लावला आहे, तर आपण त्याला अशीच भाजूया. बघूया ही कशी लागते खायला. आपण नेहमी रवा लावतो, तर 3 तुकडे आपण बिना रव्याचे टाकलेले आहेत. तर कशी लागते खायला ते सांगतो मी तुम्हाला. हा बघू शकता आपला प्रॉन्स ग्रेव्ही मसाला आणि दुसऱ्या साईडला वाम फ्राय मच्छी. दोन्ही बघू शकता कसा रंग आलेला आहे.